बेस्ट फिल्डर असा अवॉर्ड देण्यात येणार आहे प्रत्येक दिवशीचा उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा अवॉर्ड देण्यात येणार आहे या स्पर्धेमध्ये. सर्व संघांना शीतपेयाची व्यवस्था या स्पर्धेमध्ये झालेली आहे. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत वंदना साऊंड सर्व्हिस काल्लेर यांच्या वतीनं. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अतिशय पुण्यशील काम पाण्याची व्यवस्था ज्यांनी केलेली आहे अनुष्का वॉटर सप्लायर्स चे प्रोप्रायटर आतिश उमराटकर यांच्याकडून संपूर्ण स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था त्यांच्याकडून आम्हाला बहाल झालेली आहे. हरेश लालचंद पाटील यांच्याकडून शीतपेयाची व्यवस्था झालेली आहे. सर्व संघांना सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. बॅक टू द क्रिकेट नाव सामन्याकडे वळूया. आमचे दोन्ही पंच मैदानामध्ये तैनात आहेत. कल्याण मधील पंच बाला आणि पंच तानाजी पाटील काल्लेर सुपुत्र. बरोबर जो रोड आहे त्या रोडवर कोणीही गाड्या लावायच्या नाही. जो फुटपाथ पार्क आहे तिथं कुठल्याही प्रकारचं 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स आपण पार्क करायच्यात नाही. पार्किंग झोन मध्ये आपल्या गाड्या पार्क करायच्या आहेत. बॅक टू द क्रिकेट नाव सामन्याकडे बोलूया. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला दिवा स्पोर्ट दिवा या संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवर सुमित आणि राहुल. पहिलं षटक घेऊन ते श्री गणेश भरुडी या संघाचा एक्सपिरियन्स कंपेनर विष्णू पाटील. ऑल द बेस्ट टू टीम्स. मित्रांनो संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट क्लीन अँड नीट लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय ग्लोबल टेनिस क्रिकेट GTC भूपेश कराळे टेक्निकल टीम यांच्या वतीनं. सुंदर असं मैदान आहे बंद्र्या मारुती काल्लेर क्रीडानगरी आणि बिग इव्हेंट्स बिग शो पाहतोय आपण. काल्लेर युवा प्रतिष्ठान आयोजित जयवंत पाटील चषक 2018. फर्स्ट बॉल टू गो. अतिशय उत्कृष्ट चेंडू अप्रतिम चेंडू साप चकित होते सुमित. बीट झाला होता एसटी रक्षक विनोद आणि बाकीचं काम मात्र थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकाने केलेलं आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिला चेंडू अतिशय अप्रतिम चेंडू बघितला. सर्वात अनुभवी खेळाडू आहे विष्णू पाटील आणि प्रेम पाटील ही बंधूंची जोडी श्री गणेश भरोडी या संघामध्ये. दिवा स्पोर्ट दिवा या संघाचा जर चालू हंगामाचा विचार केला चांगल्या टच मध्ये चांगल्या रिदम मध्ये संघलं. पुन्हा एकदा विष्णू पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडूला चिप केलेल्या हवेमध्ये झेलबादची संधी होती. झेल मात्र सुटतोय जीवनदान मिळतोय सुमित याला. टेकन कॅचेस अँड विनिंग द मॅचेस हे विजयाचं सूत्र आहे क्रिकेटमध्ये आणि सुमित याला जीवनदान दिलेलं आहे. हे महागात ठरू शकते श्री गणेश भरुडी या संघाला. खाते खोलतोय 2 धावसंख्येनिशी. संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश केलेला आहे. बिनबाद 2 अशी सुरुवात आहे दिवा स्पोर्ट दिवा या संघाची. विष्णू राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज झालेला आहे. पहिलं मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. चेंडूला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. अतिशय उत्कृष्ट चेंडू राखला होता. अप्रतिम चेंडू जागेवरूनच स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न सुमित याचा सफल. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे बिनबाद 2. नन फॉर 2 दिवा स्पोर्ट दिवा. पुन्हा एकदा पुढे होऊन स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चांगली गोलंदाजी बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय विष्णू. यानंतर जो सामना होणार आहे ज्ञानदेव स्मृती डुंगे आणि गावदेव वेले दोन्ही संघ कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे. चांगली गोलंदाजी अचूक टप्पा लेंथ लाईन आणि वेग. चांगल्या स्पॉटवर गोलंदाजी करताना विष्णू पाटील फलंदाजा वीक झोन ओळखून गोलंदाजी करतोय. सोडून दिलाय चेंडूला कुठल्या प्रकारचा खेळण्याचा प्रयत्न केल्याने पंच बाला यांचा इशारा आहे. ते व्हाईट बॉलचा दिशा येईन चेंडू उजव्या इष्ट्या सोडून जाणारा आउटसाइड द ऑफ स्टंप. अवांतर धाव मिळते. धावसंख्या वाढते 3.
पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट चेंडू खाली राहिला होता पडल्यानंतर. साफ बीट होतोय फलंदाज सुमित याचा अंदाज जर बघितला तर न्यूझीलंडचा कोरी अँडरसन चा अंदाज आहे. नेहमीच आपल्या संघासाठी चांगलं योगदान दिलेलं आहे. कोरी अँडरसन याचा देखील एक विश्व विक्रम आहे फास्टेस्ट सेंचुरी ठोकण्याचा. माझा तो विक्रम ब्रेक केला होता अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्स याने फास्टेस्ट शतक ठोकण्याचा. पुन्हा एकदा विष्णू पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडूला पुढे येऊन स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. परफेक्ट ब्लॉक होल मध्ये गोलंदाजी केलेली आहे. मॅग्निफिसंट बॉलिंग फिगर विष्णू पाटील. एका षटकामध्ये 3 धावा दिलेल्या आहेत. कुठल्याही प्रकारची सफलता मात्र घेता आली नाही. मोहन भोईर आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये भेदक गोलंदाजी केलेली आहे. धावांना ब्रेक लावलेला आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी. बघूया उर्वरित फर्स्ट एडची व्यवस्था करायची आहे मैदानामध्ये. मला तर वाटते फलंदाजाला दुखापत झालेली आहे. हॅलो हॅलो काही कारणास्तव खेळ थांबलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेक हारल्यानंतर दिवा स्पोर्ट दिवा या संघाची एक संत सुरुवात आहे. 3 धावा धावपलकावर आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही. यानंतर जो सामना होणार आहे नामदेव स्मृती डुंगे आणि गावदेवी व्हेले. हॅलो मला तर वाटते सुमित पाटील हा रिटायर हार्ट झालेला आहे. दुखापत झाल्यामुळे मैदान सोडावं लागलेलं आहे. ते सुमित याला धावपलकावर धाबा आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. बिनबाद 3. कृपेश येतोय नवीन फलंदाज खेळपट्टीवर खेळण्यासाठी. अतिशय सुंदर असे मैदान आहे. अगदी आंतरराष्ट्रीय मैदानाप्रमाणे आपण हे मैदान पाहतोय. बंद्रा मारुती क्रीडानगरी काल्हेर. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आपण जर विचार केला सर्वात सुंदर मैदान इंग्लंडचा लॉर्ड्स, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा मेलबॉर्न, भारताचा विशाखापट्टणम सारखा मैदान धर्मशाला इथला, हिडन गार्डन कोलकाता हे मैदान पाहतोय आपण. कित्येक मैदान आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. चांगली सुसज्ज अशी मैदान. दक्षिण आफ्रिकेचा डर्बन, त्यानंतर सेंट लुसिया वेस्ट इंडिजचा हा मैदान अतिशय चांगला मैदान आहे. त्यानंतर आपण पाहतोय बेलिंग्टन नेपियर सारखी मैदान आहेत. न्यूझीलंडची सुंदर मैदान आहे बंद्रा मारुती काल्हेर क्रीडानगरी. सोडून दिलेल्या चेंडूला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येते. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते 4. मित्रांनो आकाशाला जर बघितलं तर बरोबर भारताचा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव याची आठवण करून देणारा गोलंदाज आहे. फिरकी गोलंदाज आहे. गोलंदाज आकाश युवा गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्वीप करण्याचा प्रयत्न जागेवरूनच पंच तानाजी पाटील यांचा इशारा होते. व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते 5.
चेंडूला स्लॉक स्वीप केलेला आहे. पुल अँड पॉवरफुल जम्बो सिक्सर. व्हॉट अ शॉट. मॅग्निफिसंट 6. जबरदस्त पॉवरफुल षटकार बघितला राहुल याच्या बॅट मधून. षटकाराने वैयक्तिक खाते खोललेले आहे. धावसंख्या वाढते 11. पुन्हा एकदा चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. व्हीच्या शेप मध्ये डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. कचाल क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकौरी. काकू पापलेट वाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकौरी. धावसंख्या वाढते 15. चांगला आकार येतो धावसंख्येला. एकविरा मानकोली संघाने कुठेही जायचं नाही. राहुल चांगली फलंदाजी करते. 2 चेंडूंचा सामना केलेला आहे आणि तब्बल 10 या धावसंख्येने खेळते. दिवा स्पोर्ट दिवा या संघाची धाव फलकावर धावा आहेत बिनबाद 15. आकाश चेंडूला अक्रॉस दी लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि अप्रतिम झेल टिपलाय तो. 38 सर्कल मध्ये फाईन लेग वर विष्णू पाटील याने. पहिला फलंदाज बाद होतोय. राहुल याला ट्रॅप रचला होता. सापल्यामध्ये अडकलेला आहे राहुल. अप्रतिम झेल टिपला होता. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक विष्णू पाटील याने अप्रतिम झेल टिपला होता आणि पहिला फलंदाज बाद होते दिवा स्पोर्ट दिवा या संघाचा. धाव फलकावर धावा आहेत 15. सिद्धेश पाटील येतोय नवीन फलंदाज क्रीज वर. पहिली सफलता मिळून दिलेली आपल्या संघासाठी ती गोलंदाज आकाश याने. आकाश लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज झालेला आहे. सज्ज होते सामना करण्यासाठी सिद्धेश. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर जाते. पंचांचा इशारा ते व्हाईट बॉल आणि हा चौकार. धावसंख्या वाढते 20. बोनसच्या रूपाने 5 धावा आलेल्या आहेत. खराब चेंडू होता डाव्या इष्टींच्या बाहेर जाणारा. धाव फलकावर धावा आहेत 20. आकाश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सोडून दिलेल्या चेंडूला पंचांचा इशारा ते व्हाईट बॉल आउटसाइड द लेग स्टंप. पुन्हा एकदा तशाच प्रकारचे चेंडू बघायला मिळते. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या वाढते 21. खराब गोलंदाजी आकाशाची. चालू सामन्यातील विजयी संघ आणि एकविरा मानकोली असा सामना रंगणार आहे. यानंतर मानकोली संघाने कुठेही जायचं नाही.
खराब गोलंदाजी आता मात्र बघायला मिळते आकाश द्वारा. डाव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, मात्र एक चिक्की सिंगल चोरटी धाव पूर्ण केलेली आहे. पंचांचा इशारा ते लेग बाय. धावसंख्या 1 ने वाढते 22. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडूला स्विंग करण्याचा प्रयत्न हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दक्ष. यस टेकन कॅच. आकाश बाद होते फलंदाज. अजय अजय मित्रांनो, आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघितला. टॉप ए चेंडू बराच काल हवेमध्ये होता आणि संघाचा संघनायक अजय याने अप्रतिम झेल टिपल्या. आकाश आपल्या संघाला दुसरी सफलता मिळवून देतोय. पिंटू येतोय नवीन फलंदाज क्रीजवर नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईकवर आपण पाहतोय फलंदाज सिद्धेश. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आकाश चेंडूला स्विंग केले डाऊन द ग्राउंड हवेमध्ये. Yes, taken catch and third wicket is gone. Diva Sport Diva. आईचे नावानं माणूस घेताना टोकन खाताना पैसे आईचे नावानं. अप्रतिम झेल टिपला होता लॉंग मरेश्वर आणि सिद्धेश. त्याला या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी फारसे काही करता आलेलं नाही. झेलबादच्या रूपाने बाद होतोय. 2 षटकांचा खेळ संपलेल्या धावफलकावर धावा आहेत 22. 3 गडी बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज राहुल, त्यानंतर बाद झाला होता फलंदाज कृपेश आणि बाद होतोय सिद्धेश. आता मात्र पिंटू आणि सुमित ही जोडी खेळपट्टीवर. करंट रन रेट चालू धावगतीचा आपण जर विचार केला 11.00 या गतीने धावा जमा करतोय. चांगली धावगती आहे. मात्र जे 3 फलंदाज झटपट बाद झालेले आहेत. विष्णू पाटील याने पहिलं षटक टाकलं होतं. अप्रतिम गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च केलेल्या आहेत. त्या गोलंदाज आकाश याने 3 गडी बाद केलेले आहेत. तिसरी षटक घेऊन येते गोलंदाज संघाचा संघनायक. बघूया तिसरी षटक कोण घेऊन येते ते. अजय. अजय लॉंग रनअप राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज झालेला आहे. राईट आर्म फास्ट बॉलिंग अजय. फुलटॉस चेंडू मात्र समाचार घेता आले नाही. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 1+1 2 धावा मिळणार आहेत. फ्रीट बघूया फ्रीट वर कशा प्रकारचा समाचार घेतोय पिंटू पाटील. धावसंख्या वाढते 24. अजय आपण जर विकेटची हॅट्रिक पूर्ण केली
तर नंदन पाटील यांच्याकडून तब्बल 555 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर स्वयं शशिकांत पाटील यांच्याकडून देखील 555 रुपयाचं कॅश प्राइज. सुवर्ण संधी आहे. आणि मित्रांनो या स्पर्धेमध्ये प्रत्येक दिवशी विकेट हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी 555 रुपयाचं पारितोषिक आहे स्वयं शशिकांत पाटील यांच्याकडून. राईट आर्म ओव्हर द विकेट फ्री हिट. बघूया पहिली धाव पूर्ण केलेली आहे मात्र फ्री हिट होता. जोरदार अपील केला होता. फलंदाज फक्त धावचीत बाद होऊ शकते आणि 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढते 26. अजय लॉन्ग रन अप राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करण्यासाठी सज्ज होते पिंटू. चेंडूला ड्राईव्ह केल्या क्रॅकिंग ड्राईव्ह. लॉंग ऑफ सीमारेषेवर होते. चांगले क्षेत्ररक्षण क्विक थ्रो. फक्त 1 धाव मिळते पिंटू याला. धावसंख्या 1 ने वाढते 27. जबरदस्त क्षेत्ररक्षण. फटका चांगला होता मात्र जी जागा निवडली होती ती अयोग्य होती. शॉट सिलेक्शन खूप महत्वाचं असते. फटका खेळण्यासाठी तुमचं फुटवर्क टायमिंग चेंडूवरची नजर ताकद आणि प्लेसमेंट ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर अजय राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू. चेंडूला फ्लिक केलेले चेंडू जाते स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स चौका. मध्ये बॅट मधून पुन्हा एकदा अजय बॉलिंग मार्कवर राईट आर्म राउंड द विकेट. जोरदार अपील. आउट शॉट नॉट इम्प्रेस टू अंपायर. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. संजू आहे तिथे त्यांचा लेग बाईटचा इशारा येते. धावसंख्या 1 ने वाढते 38. 38 लॉस ऑफ 3 विकेट. आता मात्र चांगला आकार येतोय धावसंख्येला. आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये विशेष करून अटॅकिंग क्रिकेट बघायला मिळते सुमित द्वारा. चांगली भागीदारी दोघांमध्ये झालेली आहे कारण 3 फलंदाज झटपट बाद झाले होते. त्यानंतर चांगला आकार या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. अजय राईट आर्म ओव्हर द विकेट. फाईन स्वीप खेळलेला आहे. चेंडू जाते स्क्वेअर लेग सीमारेषेवर. फक्त 1 धाव मिळते ते पिंट्याला. धावसंख्या वाढते 39. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा आहेत 39. करंट रन रेटचा आपण जर विचार केला प्रति षटकामागे बरोबर
13च्या सरासरीने धावा जमा करतोय दिवा स्पोर्ट दिवा. चांगली धावगती आहे. बघूया उर्वरित शेवटच्या षटकामध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय दिवा स्पोर्ट दिवा. हा संघ बघायचा आहे. फर्स्ट सेशन कूल क्लायमेट आहे, थंड वातावरण. ग्रेट मॉर्निंग. सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. काल्यर युवा प्रतिष्ठान आयोजित जयवंत पाटील चषक 2018चा बिग शो. चांगली फटकेबाजी करतोय विशेष करून सुमित. तब्बल 12 धावांचं योगदान दिले आणि त्याला चांगली साथ देतोय. पिंटू खेळतोय 4 धावांवर. या षटकामध्ये तब्बल अजय याने 16 धावा खर्च केलेल्या आहेत. महागडे षटक या अगोदर आपण बघितलं, दुसरे षटक हाताळलं होतं गोलंदाज आकाश याने. तब्बल 19 धावा खर्च केले होते. 3 महत्वपूर्ण मोहरे टिपले होते आणि विष्णू पाटील याने पहिलं षटक हाताळलं होतं. मॅग्निफिसंट बॉलिंग फिगर. एका षटकामध्ये 3 धावा फक्त खर्च केल्या होत्या. शेवटचं अंतिम षटक विनोद घेऊन येतोय आणि सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज पिंटू. भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट मैदान, अप्रतिम असं मैदान आहे बंदरा मारुती काल्हेर. प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी चांगली व्यवस्था, गॅलरीज, VIP टाईज, त्याचबरोबर खेळाडू कक्ष आणि मैदान आपण पाहतोय हिरवगार मैदान. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे, सपाट पिच. सध्या आपण पाहतोय भिवंडी तालुक्यामध्ये क्रिकेटचे कित्येक मेगा इव्हेंट्स. मात्र ही जी स्पर्धा अतिशय महागडी स्पर्धा आहे. या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणजे पर डे बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन अँड बेस्ट फिल्डर असा अवॉर्ड पारितोषिक दिला जाणार आहे. प्रत्येक दिवशी गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक अशी पारितोषिक देण्यात येणार आहेत. विनोद पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय. गुडलेन स्पॉट ऑन पिच झाला होता आणि सरळ निघून गेला होता. यष्टीरक्षक संजय याच्या हातामध्ये निर्धाव. अतिशय उत्कृष्ट चेंडू टाकला होता. धावफलकावर धावा स्थिर आहेत 39. 39. लॉस ऑफ 3 विकेट. लास्ट ओव्हर, 4th ओव्हर इन प्रोग्रेस. विनोद चेंडूला स्विंग केलेला आहे. फ्लॅट 6. 6 धावांसाठी षटकार. चेंडू आणि चेंडू आणि बॅटचा मिलाप झाला, त्यावर मोहर लागली होती. वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा अफलातून षटकार बघितला. धावसंख्या वाढते 45. विनोद राईट आर्म ओव्हर द विकेट. खराब चेंडू, दिशाहीन चेंडू, आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच तानाजी पाटील यांचा इशारा येते व्हाईट बॉलचा. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या वाढते 46. चांगला आकार येतो धावसंख्येला. मात्र दोन्ही बलाढ्य संघ आहेत. प्रेक्षकांना निश्चितच एक अटीतटीची लढत बघायला मिळणार आहे. दोन्ही एकाच परिसरातील संघ आहेत. पुन्हा एकदा विनोद पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला ऑफिस टॉस फ्लिक केलेला आहे. क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण करतोय अजय आणि ओव्हर थ्रो होतोय. त्याचा फायदा घेत आहेत दोन्ही फलंदाज. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा कन्वर्ट केलेल्या आहेत. याचं कारण म्हणजे पहिली धाव अतिशय वेगाने धाव पूर्ण केली होती. दुसरी धाव घेण्यासाठी क्षेत्ररक्षकावर दबाव आणला होता. धावसंख्या वाढते 48. एक धाव खूप महत्वाची असणार आहे दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. तसंही क्रिकेटमध्ये एक धाव ही खूप महत्वाची असते. आपण बघितलेले आहेत कित्येक सामने. विनोद पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट.
चेंडूला डाऊन द ग्राउंड खेळलेलं आहे. येस, पंचांचा काय इशारा ते बघायचं आहे. 6 धावांसाठी षटकार. शक्तिशाली स्ट्रोक बघितला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून जाणारा डाऊन द ग्राउंड. 6 धावांसाठी हा गगनचुंबी षटकार. धावपलकावर धावा आहेत 54. विनोद सोडून दिलंय चेंडूला. अतिशय उत्कृष्ट चेंडू, व्हेरिएशन बघायला मिळालं आहे चेंडूवर. चेंज ऑफ द पेस, निर्धाव चेंडूची समाप्ती. हुशारीने चेंडू टाकला होता. पाहतो आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नक्कल बॉल, स्टॉक बॉल, स्लीपर, फ्लिपर, गुगली कित्येक प्रकारचे चेंडू टाकताना आपण पाहतोय. कॅरम बॉल. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गोलंदाज विनोद पाटील. फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. शॉर्ट लेगला चेंडू जातोय. फक्त 1 धाव मिळते. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा आहेत 55. 56 धावांचं लक्ष्य आहे हा सामना जिंकण्यासाठी श्री गणेश भरोडी या संघाला. गावदेवी वेल संघाचं आगमन झालेलं आहे. मी संघ कर्णधार व पाठीराख्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. काल्हेर युवा प्रतिष्ठान आयोजित जयवंत पाटील चषक 2018 मध्ये. चालू सामन्यातील विजय संघ आणि एकविरा मानकोली असा सामना यानंतर रंगणार आहे. मित्रांनो, आपण पहिला सामना बघितला. उद्घाटन लढत एकविरा मानकोली संघाने 4 मुंड्या चित केलं होतं. बालगोपाल सरवली या संघाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं आणि दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्या होम ग्राउंडवर बंद्र्या मारुती काल्हेर या संघाने वीर तानाजी दापोडे बी या संघाला शिकस्त दिली होती. मोठ्या फरकाने हा सामना जिंकला. आणि तिसरा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. दिवा स्पोर्ट दिवा आणि श्री गणेश भरोडी या 2 संघांमध्ये. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिवा स्पोर्ट दिवा या संघाने 55 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर पूर्ण केलेल्या आहेत. 56 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे श्री गणेश भरोडी या संघाला सामना जिंकण्यासाठी. किशोर तरे आणि मनोहर खार पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख मानधन आलेलं आहे. मी आपलं काल्हेर युवा प्रतिष्ठान या मंडळाच्या वतीनं जयवंत पाटील चषक 2018 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतोय आणि आपलं जाहीर आभार व्यक्त करतोय. छप्पन्न धावांचं लक्ष्य आहे. मित्रांनो, आपण पाहू शकताय आकर्षक ट्रॉफीज आहे. अतिशय सुंदर अशा ट्रॉफीज, दी रिलायन्स कपची आठवण करून देणाऱ्या ट्रॉफीज. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. श्री गणेश भरोडी या संघाचे प्रेम आणि विजय. बघूया पहिल्या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सामना जर जिंकायचा असेल श्री गणेश भरोडी या संघाला तर
चांगली सुरुवात करावी लागेल, विकेट शाबूत ठेवावे लागतील. ह्या उलट 56 धावांचं विशाल लक्ष ठेवलेलं आहे दिवा स्पोर्ट दिवा या संघाने. वेलकम पप्पू म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे. दिवा स्पोर्ट दिवा या संघाचे खंदे समर्थक आहेत पप्पू म्हात्रे. मित्रांनो, आपण पाहतो या स्पर्धेसाठी निविया कंपनीचे टेनिस बॉल वापरण्यात आलेले आहेत आपल्या माहितीकरिता. जरी 56 धावांचं लक्ष असलं तरी मात्र प्रेक्षकांना एक रफ अँड टफ मॅच बघायला मिळणार आहे. कारण दोन्ही बलाढ्य संघ आहेत, एका परिसरातील संघ आहेत. विजय आणि प्रेम ही सलामीची जोडी, टॉप ऑर्डरची जोडी खेळपट्टीवर श्री गणेश भरोडी या संघाची. पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज, फ्रंट लाईन गोलंदाज आहे मनोज, दिवा स्पोर्ट दिवा या संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे भिवंडी तालुक्यामध्ये, ज्याचं नाव आवर्जून घेतलं जाते, मनोज भोईर. प्रेम पाटील याला पाहतो आपण स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईक एंडला विजय भोईर. सतीश म्हात्रे आणि कैलास म्हात्रे यांच्याकडून जे आम्हाला निविया कंपनीचे टेनिस बॉल इथे आपण पाहतो या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून बॉल झालेले आहेत. मी त्यांचं देखील जाहीर आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. मनोज पहिलं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक घेऊन आलेलं आहे आणि सामना करण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज प्रेम. यष्टीरक्षक इस्टन लगत आपण पाहतोय राहुल. लेफ्ट आर्म राउंड द विकेट, फर्स्ट बॉल टू गो. चेंडूला इनसाइड आउट फटका खेळलेला, गॅप मधून चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. टिपिकल पॉवर प्लेचा फटका, 4 धावांसाठी दणदणीत चौकार. फटका कट केला होता बॅकफुटवर जाऊन आणि चेंडूला बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिला होता. टिपिकल पॉवर प्लेचा फटका केला होता चौकांशी. प्रेम खातं गोलते संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश केलेला आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गोलंदाज मनोज भोईर. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज, सॉफ्ट डिसमिसल. पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज तंबू मध्ये परत.
4 या धावसंख्येवर मोठा आदरा बसतोय श्री गणेश भरोडी या संघाला प्रेम याच्या रूपामध्ये. पहिल्या चेंडूवर एक प्रेक्षणीय चौकार पेश केला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, लीडिंग एज, टॉप एज आणि कुठल्या प्रकारची चूक केली नव्हती ती मनोजाने. अप्रतिम झेल टिपला होता आणि पहिली सफलता मिळून दिली, अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिली आपल्या संघासाठी मनोजाने. विनोद पाटील येतोय नवीन फलंदाज. लेफ्ट आर्म राउंड द विकेट मनोज भोयर. झेंडू हवेमध्ये, सुमित झेपावतोय, टेकन कॅच, सेकंड विकेट इज गॉन श्री गणेश भरोडी. हॅलो हॅलो मनोज, जोरदार अपील. मात्र एक संधी होती गडी बाद करण्याची, हॅट्रिकची संधी होती, मात्र संधी दवडलेली आहे ती मनोजाने. मात्र चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत पाहतोय मनोज, चांगली गोलंदाजी हाताळते. एक धाव कंप्लीट केली आहे, धावसंख्या वाढते 5. 2 गडी बाद केले आहेत या षटकामध्ये आणि भेदक गोलंदाजी केली आहे. अचूक टप्पा, लेंथ, लाईन आणि वेग बघायला मिळतो मनोज द्वारा. हेच खास वैशिष्ट्य होतं ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅग्रा याच्याकडे. आपण बघितलं होतं एकेकाली फक्त लेंथ, लाईन, वेग, अचूक टप्पा असायचा ग्लेन मॅग्रा याच्याकडे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म राउंड द विकेट मनोज. त्रिफलाची अराउंड द लेग, खेळी संपुष्टात येते फलंदाज. मोहन भोईर, काय गोलंदाजी बघायला मिळते ती मनोज भोईराची. परफेक्ट, अप्रतिम गोलंदाजी. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता, अराउंड द लेग त्रिफलाची बाद केलेल्या फलंदाजाला आशिष याची खेळी संपुष्टात आलेली आहे. बॅक टू बॅक तिसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला श्री गणेश भरोडी या संघाचा. धावपलकावर धाबा स्थिर आहेत 5. 3 जबरदस्त आधारे दिलेले आहेत मनोज भोईर याने. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी मनोज याची. आकाश येतोय नवीन फलंदाज, युवा खेळाडू आहे. नॉन स्ट्राइक एंडला विजय. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. चेंडूला पुल केलेला आहे. पॉवरफुल पंचांचा काय इशारा ते बघायचं आहे. षटकार.
पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात 11. 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय श्री गणेश भरोडिया संघ. अजून तब्बल 45 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी श्री गणेश भरोडिया संघाला. सुमित येतोय दुसरं षटक घेऊन. सुमित डाव्या हाताने फलंदाजी केली होती आणि उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होणार आहे. सुमिताचे हे देखील वैशिष्ट्य आहे. आणि आपण डोंबिवलीमधला पिंट्या याला बघितलं होतं उजव्या हाताने कधी डाव्या हाताने फलंदाजी करताना. जिंकण्यासाठी तब्बल 45 धावांची आवश्यकता आहे 3 षटकांमध्ये. आता मात्र आस्किंग रन रेट वाढलेला आहे. 15च्या सरासरीने धावा कंप्लीट कराव्या लागतील सामना जिंकण्यासाठी श्री गणेश भरोडिया संघाला. चेंडूला जबरदस्त ड्राईव्ह केलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. स्क्वेअर ऑफ द विकेट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत त्या फलंदाज विजय याने. धावसंख्या वाढते 13. क्रिकेट मधला अशुभ अंक आहे. सुमित राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट रन अप. चेंडूला डाऊन द ग्राउंड खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आउटफील्ड मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. क्विक थ्रो. गुड थ्रो. फक्त एक धाव मिळते ती विजय याला. धावसंख्या 1 ने आलूच पुढे सरकते 14. चांगले क्षेत्ररक्षण मनोज द्वारा सीमारेषेवरून डायरेक्ट फेक केली होती. लॉंग ऑफ सीमारेषेवरून जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. सुमित राईट आर्म ओव्हर द विकेट. उलटा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. राहुल झेल टिपतोय आणि बाद होतोय फलंदाज आकाश. वाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकौरी. काकू पापलेट वाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकौरी. श्री गणेश भरोडिया संघाचा चौथा फलंदाज बाद होते. धावपलकावर धावा आहेत 14. अजून लक्ष खूप दूर आहे. दिल्ली बहुत दूर आहे. आता मात्र सर्वात भरोशाची जोडी खेळपट्टीवर संघाचा स्कीपर अजय येतोय नवीन फलंदाज. संघाचा संघ नायक आहे नॉन स्ट्राईकला. आणि सलामीवीर विजय अजूनही खेळपट्टीवर कायम आहे. दोघांवर संघाची दारोमदार असणार आहे ती विजय आणि अजय. चेंडूला स्विंग केलेला. व्हाट अ शॉट. यूज 6. चला दर्शनाला म्हणू नका नका आई मारते माझी हका. कारले डोंगराव पडेलाई धुका ग आई माझी झोल्याव घेतय झोका. कारले डोंगराव पडेलाई धुका ग आई माझी झोल्याव घेतय झोका. जबरदस्त फटका. आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला स्विंग केला होता. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा गगनचुंबी षटकार. धावसंख्या वेगाने वाढते 20. तब्बल अजून जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता आहे. सुमित पुन्हा एकदा लॉफ्टेड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक झेल सोडतोय. आतिश जीवनदान देतोय तो विजय याला. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढते 22. आणि विजय याला जो जीवनदान दिलेल्या महागात ठरू शकते
तो दिवा स्पोर्ट दिवा या संघाला. धावपलकावर धावा एकंदरीत आहेत 22. जिंकण्यासाठी तब्बल 34 धावांची आवश्यकता आहे. सुमित राईट आर्म ओव्हर द विकेट. Here we go. झेंडूला आडव्या बॅटने खेळलेला आहे. झेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषीकडे. आउटफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहुल द्वारा. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज विजय. धावसंख्या 2 ने वाढते 24. 2 षटकांचा खेळ संपलेला. धावपलकावर धावा आहेत 24. जिंकण्यासाठी अजून तब्बल 32 धावांची आवश्यकता आहे शेवटच्या 2 षटकांमध्ये. बारा चेंडू आणि 32 धावा आणि विजय याला जीवनदान दिलेलं आहे. मात्र विजय याच्याकडे चांगली ॲबिलिटी आहे. मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि त्याला साथ देण्यासाठी खेळपट्टीवर आपण पाहतोय अजय संघाचा स्कीपर. याच्याकडे देखील एक चांगली मोठे फटके खेळण्याची मोठे फटक्यांची ठेवण आहे. ड्रिंक्स इंटरवल ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये वेल कमी घ्या आपण. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. दिवा स्फोट दिवा. ज्ञानदेव स्पोर्ट्स डुंगे आणि गावदेवी वेले दोन्ही संघ कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे. यानंतर चालू सामन्यातील विजयी संघ आणि एकविरा मानकोली असा सामना रंगणार आहे. याची नोंद घ्यायची आहे. चालू सामन्यातील विजयी संघ आणि एकविरा मानकोली. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 32 धावांची आवश्यकता आहे. हिट आउट या गेट आउट. रफ अँड टॉप मॅच. 2 संघांमध्ये फायटिंग मॅच आपण पाहतोय. गोलंदाज येतोय तिसरे षटक घेऊन जयेंद्र. सामना करण्यासाठी सज्ज होते संघाचा कर्णधार अजय. बघूया कॅप्टन लीडिंग फ्रंट कॅप्टनशिप इनिंग साकारतोय नाही फिनिशर ठरतोय की नाही बघायचं आहे. चेंडूला ड्राईव्ह केलेल्या जमिनी लगत. चेंडू आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय कुणाल. फक्त 1 धाव मिळते. ती फलंदाज अजय याला वैयक्तिक खातं खोललेलं आहे. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. जयेंद्र पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज विजय. चेंडूला हुक केलेला. चेंडू डीप फाईन लेग सीमारेषेकडे जातोय. सीमारेषेवरून चांगला थ्रो येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पिंट्याद्वारा. फक्त 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते 26. जिंकण्यासाठी तब्बल 30 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू शेष. 10 चेंडू आणि 30 धावा. 10 बॉल रिमेनिंग अँड 30 रन्स टू नीड श्री गणेश भरोडी विन दिस मॅच. गोलंदाज जयेंद्र. सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज अजय. चेंडूला ड्राईव्ह केला. क्रॅकिंग ड्राईव्ह. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी दणदणीत चौकार. जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. जयेंद्र राईट आर्म ओव्हर द विकेट. धावपलकावर धावा आहेत 30.
चेंडूला पुल केलेला आहे, पॉवरफुल जम्बो सिक्सर. DJ Vaibhav in the mix, 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 mix. नाचेगी सारी रात पायामध्ये खेळेगी सारी रात. मी अगोदर सांगितलं होतं की सर्वात भरोशाची जोडी खेळपट्टीवर आहे. क्रुशियल मोमेंट, सामन्याचा निर्णायक क्षण आहे आणि जबरदस्त फाईट पाहतोय दोन संघांमध्ये. रफ अँड टॉप मॅच, दोन्ही संघांना समान संधी आहे. अजून चेंडू शेष आहेत 8 आणि जिंकण्यासाठी जी धावांची आवश्यकता आहे ती 20. जबरदस्त फायटिंग मॅच आपण पाहतोय श्री गणेश भरोडी आणि दिवा स्पोर्ट दिवा या दोन संघांमध्ये. धावपलकावर धावा आहेत 36, 36. 8 बॉल रिमेनिंग अँड 20 रन्स टू नीड. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर जयेंद्र. चेंडूला ड्राईव्ह केलं हवेमध्ये आहे. यस, टेकन कॅच मनोज भोईर अँड विकेट इज गॉन अजय. हॅलो. अजूनही विजयासाठी 5 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. सात चेंडूचा खेळ बाकी. विजयासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट फलंदाज विष्णू येतोय. सात चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा जयेंद्र पंचांकडे गाड घेतो. राईट मोरचा मार्क करतो. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती विजय याला. या ठिकाणी मात्र स्लो फुटा चेंडूला बेरकावून दिलं. चेंडू लॉंग लेग ग्रीजमध्ये ट्रॅव्हल होतोय. प्रवास करतोय चौकार. आता विजयाचं जे लक्ष ते 16 धावांचं अंतिम प्रगती पथावर आहे. चला कमिटमेंट चर्चासत्र प्लीज आपण करू नका. शतरक्षण लावून घ्यायचं प्लीज. ज्ञानदेव स्पोर्ट्स डोंगे विपक्ष गावदेवी वेळे या दोन्ही प्लीज आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. फील्ड सजावट करायची आहे. दिवा स्पोर्ट दिवा संगणक प्लीज आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. यानंतर जो सामना असेल विजेता संघ विपक्ष एकविरा मानकोली. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. अंतिम 7 चेंडूंची फेक बाकी. विजयासाठी अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. जशाच तसं उत्तर नेट टू नेट फाईट आपण दोन संघांमधून पाहतोय. दिवा स्पोर्ट दिवा विपक्ष श्री गणेश भरोडी. भरोडी या संघाला विजयासाठी अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अंतिम प्रगती पथावर शेवटचा अखेरचा आणि गोलंदाजीला सांभाळतोय कृपेश. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने अंतिम षटकात होतोय. विजयासाठी 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती विष्णू याला संघातील सर्वात सिनियर प्लेअर आहे. अनुभवी असा प्लेअर आहे. नॉन स्ट्राईकसाठी विजय. मी निश्चितच म्हणेन सामना विजयासाठी पहिला आणि दुसरा चेंडू एक निर्णायक असेल दोन्ही संघांसाठी. पहिल्या चेंडूवर एखादा मोठा फटका लागतोय तर वापसी होते भरोडी या संघाची आणि पहिला चेंडू निर्धाव जातोय तर निश्चितच वापसी होते या ठिकाणी दिवा स्पोर्ट दिवा संघाची.
चला प्लीज वेलेच्या संदर्भात थोडंसं सहकार्य करा. कृपेश चेंडूला शॉर्ट ऑन पुल केलं, चेंडू बॅकवर्ड स्पेअर लेगला येतोय, फक्त आणि फक्त एक धाव. विष्णू आपलं वैयक्तिक कातोकडे संघ धावसंख्या मात्र एक धावांनी पुढे सरते. आता विजयाचं लक्ष ते 15 धावांचं 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. सामन्यामध्ये अतिशय रंगत आणि चुरस आपण पाहतोय. विजयासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र संघातील सर्वात विस्फोटकचा फलंदाज विजय, ज्याच्याकडे चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. सामना अतिशय दोन्ही स्थितीमध्ये आपण पाहतोय. 50-50 मध्ये पाहतोय. सामन्याचं पिक्चर अजून क्लिअर झालेलं नाहीये. 5 चेंडू आणि 15 धावा. मानकुली या संघाचा संगणक आपण टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. चेंडूला शॉर्ट ऑन पुल केले, चेंडू सीमारच्या बाहेर जातोय. पंच She turn me on with a bum diggy diggy bum bum. You got me like crazy that you calling. With a bum diggy diggy bum bum. You got me like crazy that you calling. पगला मारा धार गोल पागल, आजा मारा धार धार. पगला मारा धार गोल पागल, आजा मारा धार धार. पगला मारा धार गोल पागल. खराब चेंडू, उत्तम फटका आपण पाहिला. थोडासा अकूट टप्प्याचा चेंडू, फलंदाज थोडासा शपाल होता. नटराच्या अंदाज चेंडू सुंदरसं पूल करतो. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणार. दणदणी षटकार येतो. षटकाने संघात धावसंख्या झपाट्याने पुढे सरते. आता विजयाचं जे लक्ष आहे ते फक्त आणि फक्त 9 धावांचं 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू आणि 9 धावा. सामन्यामध्ये परिपूर्ण वापसी होते भरुडिया संघाची. मी म्हटलं होतं पहिल्या दुसऱ्या चेंडूवर एखादा मोठा फटका लागतो. ते भरुडिया संघ वापसी करतो. आता 4 चेंडू आणि फक्त 9 धावा. सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत आणि चुरस आपण पाहतोय. धाव घेण्यासाठी, धाव रोखण्यासाठी दोन्ही संघांमध्ये जबर संघर्ष पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कृपेश पंचरकडे गाड घेतो. राईट आर्म राऊंडचा मार्क होतो. स्ट्राईक रोटेट करतो विजय. या ठिकाणी स्लो अँड लो फुलटा चेंडू, चेंडूला भिरकावून देईल. चेंडू मिडॉनला शतरक्षक खाली. निश्चितच एक स्लो अँड लो फुलटा चेंडू होता. फलंदाजाला मात्र चेंडू व्यवस्थित मारताना नाहीये. हिप्पोरी गोरी 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 कुन्नाची हिप्पोरी 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 गोरी गोरी कुन्नाची हिप्पोरी फिरतई बंदराला, अगं फिरतई बंदराला. ही बघतय मनानं करतय पुन्हा नाही कळणार दुनियेला, नाही कळणार दुनियेला. आता मात्र 3 चेंडू आणि अजूनही 9 धावांची आवश्यकता. सामना अजूनही संपलेला नाहीये. नेक्स्ट फलंदाज दुराज येतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. प्लेसमेंट ठिकाणी चेंडू हवेमध्ये शतरक्षक खाली. मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. आता मात्र 2 चेंडू आणि 7 धावा. आता मात्र सुंदर फेक, अतिशय अप्रतिम चेंडू, परिपूर्ण बीट होतोय. फलंदाज विष्णू. चेसिंग कंपल्सरी आहे आणि निश्चितच कुठल्या प्रकारचा व्हाईट अथवा नो चेंडू जर टाकला नाही तर विजय संपादित होईल. या ठिकाणी दिवा संघाचं
एक शेवटचा ॲडव्हान्टेज ऑप्शन आपण पाहतोय. अंतिम चेंडूची फेक बाकी आहे, 7 धावांची आवश्यकता. कदाचित ह्या चेंडूवर एखाद धाव झाली असती तर गोल्डन षटकार झाला असता आणि या अनुषंगानं कदाचित विजय संपादित करू शकला असता भरुडी संघ. मात्र आता परिपूर्ण कमबॅक जो होतोय दिवास्फोट दिवास संघ. पुन्हा एकदा सुंदर फेक, अतिशय प्रतिम चेंडू, निर्धाव चेंडूची सांगतात. नाणेफिसाडीचं दोन्ही संघ नायक एकविरा माणकुली विपक्ष विजेता संघ. सामन्यातील सामनावीराचा निश्चितच अशी उत्कृष्ट फलंदाजी आपण